ओम शांति। शरीर का नाम है दीपाली बहन। मी लौकिक टीचर आहे। तर लौकिक टीचर असल्यामुळे मला खूप असे शाळेमधले बी विविध अनुभव आलेले आहेत राजयोगाचा। तर मी जेव्हा लहान होते तेव्हा आमच्या घरी नेहमी प्रवचनं चालायची आणि दुसरीत असताना गीतेचं प्रवचन करायची। अक्षरशः मला जेव्हा गावामध्ये सप्ताह असायचा तेव्हा संदलवरच बसवलं जायचं आणि 4-5 गावचे लोक समोर असायचे आणि ते सप्त्यामध्ये पहिलीत असल्यापासून प्रवचन करायचे। घरातलं वातावरण खूप धार्मिक होतं म्हणजे आहे। आणि त्यानंतर गीता वाचता वाचता म्हणजे खूप अनुभव यायचे, असे वेगवेगळे अनुभव यायचे, पण भगवंत असं काही सापडत नव्हता। आणि जेव्हा लग्न झालं, 10वीला खूप मार्क पडले, 10वी नंतर लगेच लग्न झालं। लग्न झाल्यानंतरही घरी वडिलांनी मला गीता दिलेली होती आणि ते गीतेची रोज फुलं टाकून पूजा करायची। आणि पूजा करताना असं म्हणतात गीतेमध्ये की तुम्ही फुल जरी टाकलं तरी तुम्हाला ते पुण्य प्राप्त होतं। तर रोज एक अध्याय वाचायची। त्याच्यानंतर 7 वर्ष असंच वैवाहिक गृहस्थमध्ये जीवन गेलं। पतीचं निधन झालं। पतीने शरीर सोडल्यानंतर माझ्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आणि पतीचं निधनानंतरच 13 दिवसांनी माझे वडील मला घेऊन गेले। माझे वडील म्हटले की शरीराचे पिता, लौकिक पिता असं बोलले की तू जगू शकायचे नाही आता अजिबात, तुला मला घरी न्यावंच लागेल। माहेरी गेले। वडिलांनी परत 2.5 वर्ष शिक्षण केलं। शिक्षण केल्यानंतर मला शिक्षकीची नोकरी लागली। शिक्षकीची नोकरी लागली रायगडला। मला तिथे पहिली तिथं स्थापना दिली आणि शाळेत जाता जाताच रोज कृष्णाला मी लेटर लिहायचे। म्हणजे मला खूप असे वाईट अनुभव यायला सुरुवातही झाली होती समाजाची। रोज कृष्णाला लेटर लिहायची की कृष्णा हे माझ्याबरोबर हे घडलं, कृष्णा माझ्याबरोबर हे असं घटना घडली। आणि मी ते तोंडही देऊ शकत नाही त्या काही काही गोष्टींना, कारण लोक म्हणायचे बाहेरच्या जिल्ह्यातली आली आणि हिला बाहेरच्या जिल्ह्यातले लोक इथं पैसे कमवतात, आणि त्याच्यामुळे माझी खूप अवहेलना झाली। पण त्यानंतर मला एक माता म्हणाली की राजयोग शिकवता तिथे ये, आणि मी सेंटरवर गेले। सेंटरवर गेल्यानंतर माझा राजयोगाचा पहिला कोर्स दीदींनी सगळ्यात आधी घेतला की आपण शरीर नाही, आधी आत्मा आहोत। आणि जेव्हा आत्मा म्हटला का काही नु असं वाटायला लागलं की मी ह्या जगात नाहीच आहे, हे शरीरही माझं नाही आहे। आणि खूप खूप असे लगेच अनुभूती यायला सुरुवात झाली, कारण आत्मा आणि परमात्म्याचा पहिला दिवसाचा माझा जो पाठ होता तो दीदींनी घेतला। तरी पण मला वाटायचं, तरी रात्री कृष्णाला पत्र लिहिलं की कृष्णा मी एक कोर्स करू की नको, मला परत कोर्सला जर गेले तर मला तुझी अनुभूती होईल का। आणि कोर्स केल्यानंतर त्याच रात्री मला खूप असं पत्र लिहिल्यानंतर परत खूप मला हलकं वाटलं। दुसऱ्या दिवशी कोर्सला जायचं होतं, पण जाऊ की नको परत हा प्रश्न निर्माण झाला। आणि सकाळची 7 ते 12 शाळा करून दुपारी थोडी मी रेस्ट घेत होते आणि 2 वाजताच मला झोप लागली आणि झोपामध्ये मला बालकृष्ण दिसले। आणि बालकृष्ण अक्षरशः मोरपीस घातलेला एकदम सुंदर बालकृष्ण माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि मला बालकृष्ण असं म्हणतोय की बच्ची उठ, तू मला पत्र लिहितेस, माझ्याशी तू प्रेमाने बोलतेस। तर अक्षरशः 2 सोन्याच्या चाव्या होत्या आणि त्या माझ्या हातात दिल्या। त्या सोन्याच्या चाव्या अक्षरशः हातात दिल्या की ते पूर्ण गायब झाले आणि मी झोपेतच ओरडायला लागले, कृष्णा माझा कृष्णा। इतकी जोरात ओरडले मी, सगळे शेजारचे लोकही धावत आले की हिच्या घरातून एवढा मोठा आवाज का झाला। आणि त्या दिवसानंतरच जेव्हा मी कोर्सला गेले, दीदींना अनुभव सांगितला। दीदी बोलल्या की कृष्ण हेच ब्रह्मा बाबा आहेत, हे बाबा तुम्हाला खेचतायत। आणि त्याच दिवशीपासून माझी मुरली सुरू झाली। त्याच दिवसापासून माझी धारणा मी थोडाफार कांदा लसूण तर खातच नव्हते, कृष्णाची भक्त होते त्याच्यामुळे ते हे घरातला आहे तो बी शेजारच्यांना देऊन टाकला। आणि त्या दिवसापासून माझी दुसरी जर्नी सुरू झाली आणि त्या जर्नीमध्ये रोज मुरली, दुसऱ्या दिवशी परत कोर्स, परत त्या दिवशी मुरली। आणि एक खूप चांगले अनुभव असे यायला लागले की मुरलीतले मला 5 नंबर सुद्धा आठवायला लागले गीतेतले, की गीतेमध्ये जसं सांगितलेलं आहे की योगी, हठयोगी, संन्यासी यांनाही मी सापडू शकत नाही, पण मला जो प्रज्ञावान भक्त आहे, जो माझ्यावर खूप प्रेम करतो, जो मला जाणू इच्छितो, त्यांनाच मी भेटतो। आणि खरंच जेव्हा दीदी मुरली वाचायच्या आणि मुरली वाचून झाल्यानंतर दीदींना म्हणायची, दीदी पहा ना गीतेतले शब्द मुरलीमध्ये आहेत, तर दीदींनाही खूप आनंद व्हायचा। परत दुसऱ्या दिवशी मुरलीमध्ये यायचं कल्पवृक्ष,
उलटा कल्पवृक्ष, आणि गीतेमध्ये ते चित्र होतं कल्पवृक्षाचं. तरी पण त्याच्यामध्ये त्या कल्पवृक्षामध्ये दिलेलं होतं की मी परमधाम मध्ये राहतो, आणि गीतेमधले जे उच्चार होते, मी परमधाम मध्ये राहतो, घटाघटात मध्ये तुम्ही मला शोधतात, घटामध्ये मला खाली जर तुम्ही घट ठेवले आणि वरून जर चंद्राचा प्रकाश पडला तर तुम्ही ते घटामध्ये चंद्र शोधता, पण तरी पण मी तुम्हाला सापडू शकत नाही. दीदींनाही अनुभव सांगायचे. दीदी म्हणायचे की तुम्ही बाबा भक्ती मार्गातले असल्यामुळं तुम्हाला बाबा खूप खेचत आहेत, आणि मला वाटायचं की मला जे अनुभव मिळत आहेत ते इतरांना द्यावेत. आणि मग मी शाळेत जायला लागल्यानंतर कोर्सच्या 15 दिवसानंतर मी माझ्या शाळेतल्या सगळ्या मुलांचा कोर्स करून घेतला. मी नाही करून घेतला, निमित्त बाबांनी माझ्यातर्फे करून घेतला. सगळ्या शाळेतल्या मुलांचा कोर्स झाल्यानंतर ते गाव होतं बाँड्रीवरचं, आणि ते गावामध्ये प्रचंड भांडण तंटा होता. म्हणजे एक पार्टी दुसऱ्याशी बोलली तर 10,000 रुपये दंड होता. आणि ते शाळेतले जर मुलं जर एकमेकांशी बोलायला लागले तर गावातले अख्खे लोक गेटवर येऊन माझ्याशी भांडायला लागले की म्हणे मॅडम तू काय शिकवते म्हणे माझ्या मुलांना, अजिबात बोलायचं नाही, हे आमच्या पार्टीचे लोक आहेत. मी म्हणायचे नाही, तुमची मुलं गेटच्या आत येतात म्हणजे ती माझी मुलं आहेत, तुम्ही मला अजिबात असं काही म्हणू नका, मी असं शिकवणार नाही, बोलू नका म्हणून. आणि त्या मुलांनी राजयोग कोर्स केल्यामुळं त्या मुलांमध्ये प्रचंड बदल झाला. त्या मुलांनी राजयोग कोर्स केल्यानंतर रोज सकाळी झोपेतून उठले की मुलं म्हणायचे बाबा गुड मॉर्निंग, दुपारी जेवताना बाबा या जेवायला, रात्री झोपताना बाबा गुड नाईट, आणि दिवसभर बाबांना जे ते मुलं सांगायला सुरुवात केली. आणि खरंच एवढा प्रचंड बदल झाला त्या गावातल्या मुलांमध्ये. आणि म्हणतात ना की म्हणजे करायचं तर स्वतःपासून सुरुवात करा. त्या मुलांमध्ये त्या आई वडिलांची जी मुलं ऐकत नव्हती ते ऐकायला लागली, जे मुलं नीट अभ्यास करत नव्हते ते अभ्यास करायला लागली, त्यांच्यामधले जे तोंडात म्हणजे वाईट शब्द येत होते ते शब्द यायचे बंद झाले. आणि जे पालक माझ्याशी भांडत होते ते पालक अक्षरशः शाळेत येऊन माझ्या पाया पडायला लागले की मॅडम तुम्ही शिकवत नाही तर तुम्ही हे मुलांना संस्कार देतायत. आणि म्हणजे मलाही एवढा प्रचंड आनंद व्हायचा. आणि जसं जसे ते पालक शाळेत यायला लागले त्यांनाही बाबांच्या सेवेचा प्रसाद द्यायला मी सुरुवात केली. आणि असं वाटायला लागलं की त्या पालकांनाही आणि मुलांनाही सांगायला सुरुवात केली की बाबा कोर्स करून जेव्हा आपला होतो तेव्हा बाबा आपल्याला संपूर्ण ज्ञान देतात, बाबा आपल्याला संपूर्ण शक्ती देतात, बाबा आपल्याला खूप सुखाचा वर्षाव करतात, बाबा आपल्यावर खूप प्रेम करतात, कोणी मनुष्य देहधारी कुणीच करू शकत नाही. आणि याचा अनुभव माझ्याबरोबर माझ्या मुलांनाही यायला सुरुवात झाली. आणि एक दिवस अशीच मधुबनला गेले, मधुबनला बाबा मिलनला गेले. बाबा मिलनला गेल्यानंतर म्हटलं बाबा मला तर तुम्ही टोली दिलेली आहे पण माझ्या बालबच्चांना टोली द्या बरं. तर मी अक्षरशः मी जेव्हा डायमंड हॉलमध्ये बाबा मिलन झाल्यानंतर खूप वेळ योग करत बसले, मी कशी मागू, मला टोली द्या, मागणे से मरण भला, मी म्हणू कशी, कोणला म्हणू, कारण माझं पहिलं बाबा मिलन होतं. आणि बाबा मिलन झाल्यानंतर मी योग केला खूप की माझ्या बच्चांनाही टोली मिळाली पाहिजे, एवढ्या 50 मुलांना टोली मिळाली पाहिजे. आणि जेव्हा योग झाला आणि तिथं खुर्चीवर खूप मोठी टोली ठेवलेली होती आणि मी प्रत्येकाला विचारत होते की टोली कोणाची आहे, कुणाची आहे. 1 तास झाला, 2 तास झाला, कोणीच टोली न्यायला आलं नाही. आणि ती टोली बाबांच्या कमरेमध्ये नेऊन ठेवली आणि म्हटलं बाबा ही माझ्या बच्चांना टोली दिलेली आहे. विशेष त्याच्यामध्ये खूप मोठे लाडू होते, संक्रांतीचे तिळगुळाचेही लाडू होते, गुळ खोबऱ्याचेही लाडू होते, चिवडाही होता, शेवई होती. आणि परत प्रत्येकाला विचारायचे दीदी लोकांना, दीदी ही तुमची टोली आहे का, नाही म्हणायच्या त्या. आणि मी ती टोली शाळेत येऊन आणली आणि मुलांना म्हटलं बघा मुलांनो आज मुलांनी तुम्हाला काय आणलं. तर मुलं म्हणायला लागली काय आणलं, मला बघा तुम्हाला बाबांना टोली दिली. मुलं अक्षरशः मोठे मोठ्याने हसायला लागली, बाबांनी टोली दिली. आणि दुसऱ्या दिवशी मुलांनी खरंच एवढा आनंद झाला, सगळ्यांना टोली पुरली. मला वाटायचं की एवढी टोली पुरेल का, सगळ्यांना टोली पुरली. आणि दुसऱ्या दिवशी थंडीचे दिवस होते, आम्ही सकाळी 7 वाजता परत योग करायला सुरुवात केली. आणि जेव्हा मुलांनी योग केला, काही मुलांनी स्वेटर आणले नव्हते, खूप गरिबा घरची मुलं होती. आणि स्वेटर आणल्यानंतर ते मुलं फुल योगामध्ये होती. आणि काही म्हणायला लागले बाबा खूप थंडी वाजते हो, बाबा मला स्वेटर नाही हो. आणि ते मुलं असे म्हणत असतानाच योग झाला आणि 2-3 मुलं रडत रडत माझ्या जवळ आली. मी म्हटलं मुलांना काय झालं रे, एवढं का रडतायत रे. तर ते म्हणायला लागले मॅडम आम्ही जेव्हा योग करत होतो ना, मी काय केलं, माझ्या फ्रॉकीमध्ये डोकून पाहिलं, सगळं लाल लाल दिसत होतं. आणि मला असं वाटायला लागलं की मला कोणीतरी गरम 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 शेकोटी देतंय. आणि मग ना परत पाहिलं तर आणि सगळ्यांना वेगवेगळे ते अनुभव मुलांनी सांगितले. आम्हाला खूप आनंद झाला. एक दिवस मी म्हटलं मुलांना आता आपण काय करू, बाबांना शाळेत बोलूयात. मग एक खुर्ची पुसली मुलांनी, खुर्ची धुतली, टेबल पुसले, वर्ग धुतला. आणि खुर्चीवर आम्ही पुष्पगुच्छ ठेवला
टेबलासमोर खुर्ची ठेवली, मी साईडला जाऊन बसले आणि आम्ही बाबांचं गीत लावलं. आणि मुलं रोज प्रार्थने जे गीत म्हणत होती, बोलो शिवम, तर ते गीत झालं आणि फुल योग झाला. आणि मुलांना म्हटलं की बाबा येणार आहेत, दिसणार नाहीत, प्रत्येकाने अनुभव करा, डोळे उघडे ठेवा. आणि मुलांनी डोळे उघडे ठेवले आणि खरंच काय चमत्कार, एवढे मुलांनी म्हणजे एवढे छोटेसे मुलं जे पवित्र आत्मे असतात त्यांना बाबांचा एकेकाला साक्षात्कार झाला. मी फक्त त्यांना म्हटले होते की बाबा कसे आहेत, व्हाईट आहेत. त्यांना मी रंगीबेरंगी बाबा आहेत हे त्यांना सांगितलं नव्हतं. आणि त्यानंतर जेव्हा योग झाला आणि मुलं प्रत्येक जण मला येऊन सांगायला लागली की बाबा तुम्ही काय म्हणतात, बाबा व्हाईट आहेत. बाबा तर इथं खिडकीतून आले आणि इथं टेबलवर उभे होते, खुर्चीवर तर बसलेच नाहीत बाबा. कोणी म्हटलं बाबांची किरण गुलाबी होती, कोणी मुलं म्हटले बाबांची किरण पिवळी होती, कोणी म्हणतात नाही लाल होती, कोणी म्हणतात नाही त्या आकाशी रंगाची निळी निळी होती. आणि त्या मुलांना एवढे सुंदर सुंदर अनुभव झाले. आणि त्यानंतर माझी 8 दिवसांनी बदली झाली आणि ते पालक माझ्या घरी आले अक्षरशः सिटीमध्ये आणि सगळेजण दारात उभे राहिले. म्हटले मॅडम तुम्ही बदली करू नका, तुम्ही अशी सेवा करा. ही जे ज्ञान आहे ते कुठंच भेटणार नाही. शिक्षण आम्हाला कुठेही भेटेल, पण हे ज्ञान, परमात्मा पालना, परमात्मा प्रेम जे तुमच्याकडून आमच्या मुलांना भेटलं ते कुठंच भेटणार नाही. मॅडम बदली करू नका, आम्ही सगळे गाव पैसे जमा करू, तुम्हाला देऊ, पण तुम्हाला कुठं पैसे कमी पडत असली तर आम्ही तुम्हाला पैसे देतो, पण तुम्ही बदली करू नका. आणि माझी बदली झाल्यानंतर इथं माझी नेवासा इथे बदली झाली रायगडमधून. आणि या शाळेत बी रोज मुलं योग करतात आणि वेगवेगळे अनुभवी घेतात, प्रार्थनामध्ये मेडिटेशन करतात. आणि अशा प्रकारे माझे हे सुंदर सुंदर अनुभव, हे जगाच्या कल्याणार्थ बाबांनी जो मला जन्म दिला आहे त्या जन्माचं सार्थक मला करायचंय, विश्व कल्याण करायचंय, बाबा का झेंडा सगळ्या विश्वामध्ये लहरायचा आहे. आणि जे परमात्मा माझ्यावर जो परमात्मा बरसात करतोय आणि बाबा त्या परमात्म्याचं रिटर्न मला रोज 4 पेज मुरली पाठवतात, जे स्नेहाचं प्रेमाचं प्रतीक. आणि रोज मुरली वाचल्याशिवाय रोज 3:30 वाजता मला जाग येते, 4:30 वाजता रोजची माझी मुरली असते. एवढ्या 10 वर्षात माझा मुरलीचा कधीच खंड पडला नाही. आणि जो मुरली वाचून जो दिवसभरचा आनंद असतो ना, तो आनंद दिवसभर रोज नवा आनंद ती मुरली मला देते. आणि खरंच मला वाटतं की आय एम व्हेरी व्हेरी लकीस्ट पर्सन, जो सुप्रीम गॉड फादर मला मिळाला. आणि माझ्यासारखं कोणीच लकी पर्सन या जगामध्ये नाहीये. त्यामुळे थँक्यू शिव बाबा, तुम्ही मला भेटलेत. थँक्यू दीदींनी मला ही निमित्त, दीदींनी मला पालना दिली बाबांच्या रूपामध्ये. आणि थँक्यू भाई आणि थँक्यू टीचर. ओम शांती.